इथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला. वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटातील तळीये, बिचुकले, फडतरवाडी, विखळे येथील मतदार भेटीनंतर विखळे येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित प्रचार सभा झाली. यावेळी जिल्हा परिषद पुन्हा पुन्हा बोलले की कुणीतरी जांभळी देऊ नये. ठीक आहे, आता मी एवढंच म्हणेन, माझं गाव चंद्रकांत नलवडे, गाव माझं नलवडे. माझ्या गावात कामं झाली, मी खरं वास्तविक त्यांच्याबरोबर नव्हतो. मी खरंच बोलतो ना, स्वभावच आहे, खोटं बोलणार नाही. पै पाहुण्याचं मित्रमंडळीचं गाव आहे. आता ह्यांनी आम्हाला प्रशांत शिवाजीरावनी बऱ्याच लोकांनी सांगितलं, पता रे आता बनले का असं असं. इथं पाणी परिषद सुद्धा आम्ही घेतली बरं का, की आम्हाला पाणी मिळवलं. प्रत्येक गावात आम्ही आता ह्याच मंदिरात बसलो. आपण म्हणलं मागितल्याशिवाय, आई सुद्धा बाळाला पाजत नाही रडल्याशिवाय. तीच आपलं व्याप म्हणजे काही स्वयंपाक वगैरे काही काम करत असते. तसं आपण करू. तर पुन्हा इलेक्शन आले की आम्ही जरा गप्प बसलो, दखल घेतली थोडीफार. नाही असं नाही, अधिकारी आले किंवा बाळासाहेब वगैरे आमच्यावर सगळे होते. पण गुरुजी माहिती करता सांगतो, हे गाव हुशार आहे, इथं मी बोध अमृत पाजणं बरोबर नाही. अहो बोलता बोलता राक्षे मधू काका शंकरराव वायरेकर गेले, एका रात्रीत तिकीट भगतला दिली. माझ्यासारख्या माणसानं मंदिराच्या इथं बोलतोय ना, म्हणजे जबाबदारीनं बोलतोय. थोडंफार किती दिलं ते मी मोजलं नाही, पण थोडीफार मदत केली. तिकीट मागाय माझ्यासाठी निघाले, पण परिस्थिती बघून तसंच आता झालंय. आता ह्यांनी त्या शिवाजीरावची ह्यांनी बरेच उमेदवार होते, काय वेळेला भाग्यात बी असावं लागतं. मी तसा मोठ्या गावाच्या विरुद्ध असतो बरं का. एका टोल्यात मी तिकीट बदलायला लावली विलासरावच्या वेळेला. आता ठीक आहे, त्यावेळेला माझ्याबरोबर इथली बी काही 4 माणसं होती. आणि का आम्ही जन्म घेतलाय की वाठारंदी वैसारखं असं आम्ही म्हणालो होतो. ऐका होता तुम्ही सहकार्य केलं, कारण आता माणसं चांगली मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खरं वाटतं यशवंतराव, तुम्ही व्यापारी आहे पण लय तयार आहे बरं का. आणि आम्हाला शेजारी म्हणण्याचा उद्देश, तुम्ही आम्हाला भारी पडला आणि मग आम्हाला भाचं जावायचं गठवून दिलं. पण एक तत्वाला ही गाव आता बिचुकलं गाव जागृत झाले. म्हणजे तळीये कमी नाही असेल, तळियाचं नाव घेतल्याशिवाय बिचुकल्याची ओळख नाही. आणि या भागात तुमचा आम्ही नेहमी सल्ला घेतो. इथं शहाण्या माणसाला कसं मतदान करायचं, कुठं करायचं सगळं सांगितलं. मी एवढंच सांगेन की जबाबदारी जी लांब उभे आहेत ना, ह्यांच्यावर जास्त असते. त्यांच्याकडे जबाबदारी असते. बरीच वयस्कर माणसं, गुरुजी किती जरी काय म्हटले तरी ते राहिलं, रानात आलं. ही सगळी तरुण मंडळी करा आणि ती सुज्ञ आहेत त्यांना. आणि खरं वास्तविक महेश दादा शिंदे साहेबांच्यात आम्ही आपला या सगळ्यांच्यामुळे तो वारमुळा केला. पाण्याच्या प्रश्नासाठी हातबल झालो आम्ही. आणि ती आता ती टँक बांधला, ही बांधला, ती बरोबर. माझी बी गेली 45 गुंठ बरं. अजून इथं एक दोघाला निलगिरी पैसे घेतले नाहीत बरं का. ती झाडं दिसतात ती माझी. आता ती विकली सातारवाल्याला. आता आणखीन कोण म्हणते भाव फुकाट देतात म्हणतात, तिथे हिसारची घेतला. पाणी बिणी चांगले, ज्याच्या संघ वारमुळा करतो ते प्रामाणिकपणानं करायचं एवढं. तर माझा तर समोरचा उमेदवार लय जवळचा, हे नातं सांगणार नाही. पण एक मला कळतं, धनु मोहितेच्या बद्दल. शेता आमचं तर रोजचाच वारमुळा आहे संजय भोटेकर, पण त्याला पहिला कॉन्ट्रॅक्टर बनवणारा आपण माणूस. इथं एक आबा म्हणून होते ना, राजाराम आबा, त्यांच्यानंतर त्यांचा आमचा वारंगुळा जुळला. आणि तो कसा माणूस आहे मी काय तर लय विश्लेषण करणार नाही. गुलाबजाम खाल्ल्यावर पुन्हा वडा खाणं काय बरोबर नाही, म्हणून मी नको म्हणत होतो, घाबरत नाही. मी एवढ्यावरच थांबतो. सुज्ञ तरुण मंडळ, मला काही सांगायची गरज नाही की त्यांना सगळं ज्ञात आहे, ते करतील. आणि विजय आपला हमखास. आणि कुठं उभं राहिली मंदिरात म्हणतोय, त्यामुळे ती दखल घ्या कोणी आणि विचारा पण. मला वाटतं यापेक्षा अधिक न बोलता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.